नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सगळे काही कावेरीची विधी पूर्ण झाल्यानंतर आता साई आणि रमा रूममध्ये असतात. तेव्हा आता रमा काही खायला प्यायला तयार नसते, कारण कावेरी गेल्याने तिला आता एक खूप असं जबर धक्का बसलेला असतो, कारण एक आई असते. तेव्हा आता साई म्हणत असतो की हे बघा रमा, अहो काहीतरी खाऊन घ्या, स्वतःचा विचार करा, एकदा निदान बाळाचा तरी विचार करा. साई आता रमाला काहीतरी खाऊन घेण्यासाठी, पाणी पिण्यासाठी खूप आग्रह करत असतो, परंतु रमा तर ऐकायला तयार नसते. रमा म्हणते की खरंच आईला माझ्या बाळाला बघायचं होतं, त्या अगोदरच ती निघून गेली. कॅन्सरशी तिने 2 हात केले, परंतु आज मात्र हे काय होऊन बसले. इतक्या आजारपणातून ती स्वतःला तिने वाचवले, परंतु आज मात्र ती आपल्याला सोडून गेली. रमाला आता खूप वाईट वाटत असते, ती रडत असते. सीमा सुद्धा आता तेथेच असते. सीमाला त्या रमाची ती अवस्था बघवत नसते. त्यानंतर आता पंकज काका आणि मंगला मावशी तेथे येतात. पंकज काका रडत म्हणतात की सीमाताई, आता सगळं काही संपलं आणि हे बघा घरासाठी असणारी सगळी काही स्वप्न आमची संपली, कारण कावेरी एक खूप मोठा आधार आता पंकज काका आणि मंगला मावशी यांचा सुद्धा असतो. तेव्हा साई म्हणतो की अहो पंकज भाऊ, हे घर तुमचंच आहे, कारण आता ती सगळी काही चाळ जळून गेलेली असते आणि साई आपल्या घरी रमाला घेऊन आलेला असतो. तेव्हा आता मंगला मावशी म्हणते की हे बघा, तुम्ही आमच्या लेकराला आधार दिला, खरंच हे खूप मोठं झालं. आणि आता मंगला मावशी साईंसमोर हात जोडते, खरंच खूप उपकार झाले, आम्ही कुठेही राहू शकतो, परंतु आमच्या रमाला मात्र तुम्ही आसरा देऊन खूप उपकार केलेत. तेव्हा आता सीमाला काही कळत नसते. सीमा विचारते की म्हणजे मंगला, तुम्ही नेमकं काय ठरवलं आहे. तर पंकज काका म्हणतात, सीमाताई आता आम्ही जातो, आता यापुढे आमच्या लेकराची रमाची काळजी घ्या. तेव्हा आता सीमा म्हणते की अहो पण. तेव्हा लगेच रमा विचारते की तुम्ही कुठे चाललात. मंगला मावशी आणि पंकज काका खरंच खूप रडत असतात. तेव्हा आता मंगला मावशी खूप रडत असते, तर रमा पुन्हा आता ओरडून विचारते की कुठे चाललात तुम्ही. तर मंगला मावशी रडत म्हणते की रमा हे बघ, आता कावेरी इथे नाही राहिली, इथे राहून उपयोग तरी काय आमचा, आम्ही जातो, आता नको इथे थांबून घेऊ, आम्हाला जगण्यात तर काही राम राहिलेला नाही, परंतु आयुष्य आहे, आयुष्य हे जगावंच लागेल, आणि जर आम्ही इथे राहिलो तर कावेरीची सतत आम्हाला आठवण येत राहील, त्यामुळे आम्ही जातो आणि तिकडेच काहीतरी काम आम्हाला शोधू, येथे राहून काही उपयोग नाही. तेव्हा आता सीमा साई यांचे सुद्धा डोळे अगदी भरून येत असतात. तेव्हा आता रमाची अवस्था खरंच खूप बिकट असते आणि ह्या अवस्थेत अक्षय सुद्धा तिच्या सोबतीला नसतो. तेव्हा आता रमाची अवस्था बघून खरंच डोळ्यात पाणी आल्यासारखे होते. तेव्हा आता खरंच रमा विचारते की तुम्ही अशा अवस्थेत मला सोडून जाणार आहात का मावशी. तेव्हा आता मंगला मावशी रडत म्हणते की रमा, आम्ही जातो ग, जर आम्ही इथे राहिलो तर तुलाच त्रास होणार आहे बाळा, आणि तुला त्रास झालेला आम्हाला नाही चालणार, म्हणून आम्ही जातोय. तेव्हा आता रमा डोक्याला हात लावून खूप रडते. सीमा म्हणते की अगं मंगला काय. तेव्हा आता मंगला मावशी खूप रडत असते आणि रमाला हे सर्व सांगत असते. पंकज काकांना सुद्धा खूप वाईट वाटतं, ते सुद्धा खूप रडत असतात. त्यावर आता पंकज काका रमाला म्हणतात की बाळा, आमच्यावर विश्वास ठेव, आम्ही तुला कायमचं सोडून नाही जात. अगं आम्ही का जातो, कारण तू इथे व्यवस्थित राहावी यासाठी, कारण आमच्या सावलीचं सुद्धा भार आम्ही तुझ्यावर नाही टाकणार. तेव्हा मात्र आता जे काही इरावतीने त्यांना धमकावलेले असतं ते पंकज काकांच्या डोळ्यासमोर येते, कारण हे सर्व झाल्यानंतर आता इरावती त्यांना बोलावून घेते. पंकज काका विचारतात की तुम्ही आम्हाला बोलावलं होतं का. तर इरावती म्हणते की हो, कारण हे बघा, तुम्हाला हे सांगायला मी बोलवलं की माझ्या मार्गातील अडचण मी कशीही दूर करू शकते, कधी प्रेमाने तर नाहीच झाली तर पायाखाली ठेचून, आणि हे बघा तुम्ही काही पैसे वगैरे घेऊन, लाच वगैरे घेऊन कुठे बाहेर नाही जाऊ शकत, तुम्ही जाणारच नाही. त्यामुळे जरा स्पष्ट सांगते की जे काही मी कावेरीचं केलं तर ते रमा आणि तिच्या बाळाचं सुद्धा मी काहीतरी करू शकते, आणि ते तुम्हाला स्पष्ट सांगते. हे ऐकल्यानंतर आता मंगला मावशी आणि पंकज काकांना अगदी धक्का बसतो, पायाखालची जमीन सरकते, म्हणजे कावेरीला इरावतीने मारले तर. तेव्हा आता मंगला मावशीला इतका राग येतो. मंगला मावशी म्हणते की म्हणजे कावेरीला तू, आणि मंगला मावशी तिच्या अंगावर धावून जाते, तुला सोडणार नाही मी. आणि शेवटी आता ती मंगला मावशीला धमकी देते, आणि एक जर पाऊल तू पुढे आली तर मात्र आता रमा आणि तिचं बाळ धूम असेल, फक्त एक फोन मी फक्त डायल केल्यानंतर. तेव्हा आता मंगला मावशी आणि पंकज काका खूप घाबरतात, कारण आपल्या जीवाचा जीव त्यांना प्यारा असतो, एकतर कावेरी आता सोडून गेलेलीच असते. तेव्हा आता पंकज काका म्हणतात की हे बघ, आम्ही तुला हे सर्व नाही करून देणार, सांगून ठेवतो तुला. तेव्हा आता इरावती जर मोठमोठ्याने हसत असते. त्यावर आता इरावती हसून म्हणते की तुमची हीच भीती माझ्यासाठी खूप महत्वाची आहे, तुम्हाला कल्पना सुद्धा नाही की पैसा, श्रीमंत माणसं काय काय करू शकतात, याचा अंदाज सुद्धा तुम्हाला नाही.
इरावतीचं हे बोलणं ऐकून मंगला मावशी म्हणते की म्हणजे तू श्रीमंत आहे तर तू काही पण करू शकतेस का, आणि आम्ही गरीब आहोत म्हणून काहीच करू शकत नाही का, आणि मी सांगून ठेवते म्हणून मंगला मावशी आता पंकज काकांना म्हणते की तुम्ही माझा हात सोडा. मंगला मावशी आता इरावतीवर धावून जाते. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब येतात. इन्स्पेक्टर साहेब आता त्यांना शांत राहायला सांगतात. आणि काय चाललंय तुमचे, काय इतका मोठ्याने आरडाओरड करतात, आणि इरावतीला विचारतात की मॅडम काय झाले, काही प्रॉब्लेम आहे का. तर इरावती म्हणते की अहो सर हे बघा, प्रॉब्लेम तर असं आहे की मी इतक्या प्रेमाने यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते परंतु ही माणसं मात्र मोठमोठ्याने बोलून मला धमकवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा आता हेच मला धमकी देतात असं जेव्हा ती इन्स्पेक्टर साहेबांना सांगते तर मंगला मावशी म्हणते की काय बोलते, आम्ही तुला धमकी देतो. अहो साहेब तुम्हाला सांगतो की हीच आम्हाला धमकावते आणि आताही आम्हाला धमकी देत होती. तर इन्स्पेक्टर साहेब मंगला मावशीला शांत राहायला सांगतात आणि पंकज काकांची गचंडी धरत म्हणतात की काय रे तुम्हाला माज आला की काय, तुम्हाला आत टाकतो मग कळेल तुम्हाला. तेव्हा आता मंगला मावशी म्हणते की अहो साहेब तुम्ही हे काय करतात. तेव्हा आता पंकज काका म्हणतात की हे बघा इन्स्पेक्टर साहेब, अहो ती बाई खोटं बोलते, ती आम्हाला धमकावते. तेव्हा आता इरावती म्हणते की अहो जबरदस्तीने माझ्याकडे पैसे मागतात. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेबांना इरावती खोटं बोलते. तेव्हा आता मंगला मावशी ही रागाने इरावतीकडे पाहत असते. इन्स्पेक्टर साहेब आता पंकज काकांना म्हणतात की काय रे माज आला का तुम्हाला, आणि लगेच आता इरावती ही इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की इन्स्पेक्टर साहेब राहून द्या, आणि आता हे बघा तुम्ही आतापर्यंत माझी छोटीशी सावली बघितली परंतु माझं साकरान आणि विक्राळ रूप काय असेल याचा अंदाज सुद्धा तुमच्याकडे नाही. माझे हात कुठपर्यंत आणि कशा पद्धतीने पोहोचलेले आहे याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. कारण इन्स्पेक्टर साहेब सुद्धा आता इरावतीने आपल्या बाजूने हे ओळून घेतलेले असतात. इरावती म्हणते की हे बघा आता गुपचूप कायमचं येथून निघून जायचं, आपलं जे काही सामान आहे ते सगळं काही घ्यायचं आणि येथून शांतपणे निघून जायचे. आणि जर तुम्हाला रमाची आणि तिच्या बाळाची काळजी असेल तर तिला पुन्हा कॉन्टॅक्ट सुद्धा करायचा नाही. मला हवं ते मिळवते मी, आणि ते पण कुठल्याही पद्धतीने. तेव्हा आता पंकज काका आणि मंगला मावशी यांच्याकडे आता कोणताही असा पर्याय नसतो. तर इरावती पुढे म्हणते की हे बघा जोपर्यंत मला ते मिळत नाही तोपर्यंत मी काही ना काही खेळ हे खेळत असते. त्याचा छोटासा एक नमुना तुम्ही बघितलाच आहे. ही सर्व काही आता पंकज काकांच्या डोळ्यासमोर येते कारण इरावतीनेच त्यांना आता इथून रमाला सोडून जाण्यासाठी अगदी धमकावलेलं असते. म्हणून शेवटी त्यांचा हा नाईलाज असतो. तेव्हा आता सीमा त्या दोघांना म्हणत असते की हे बघा तुम्ही राहण्याचं टेन्शन घेऊ नका, तुम्ही आमच्याकडे चला, गेस्ट हाऊसमध्ये तुम्ही राहू शकतात. तुम्हाला सांगते की हे बघा तुमची काही गैरसोय नाही होणार, तुम्ही माझ्या सोबत चला. तेव्हा आता साई सुद्धा म्हणतो की पंकज भाऊ अहो तुम्ही इथे राहू शकतात, हे घर सुद्धा तुमचं आहे, हक्काने तुम्ही इथे राहू शकतात. आणि हे बघा उलट मला आनंदच होईल जर तुम्ही इथे राहिलात तर. आणि हे बघा तुम्ही कुठेही नाही जाणार, तुम्ही इथेच राहायचं आहे. तेव्हा आता मंगला मावशी खूप रडत असते आणि रमा सुद्धा खूप रडत असते. तर पंकज भाऊजी आता साईचा हात धरतात आणि म्हणतात की साई भाऊ तुम्ही इतकंच काही बोललात तेच खूप खूप आहे आमच्यासाठी खरंच. पंकज काका रडत पुढे म्हणतात की हे बघा आमच्या मनाची सुद्धा स्थिती तुम्ही समजून घ्या, कारण इथे राहण्यात आमची खरंच हिंमत नाही, फक्त आमच्या लेकराची काळजी आहे. आणि रमा रडत म्हणते की मावशी तुम्ही कुठेही नाही जाणार. तर मंगला मावशी म्हणते की हे बघ रमा तू स्वतःची सुद्धा काळजी घे आणि लेकराची सुद्धा काळजी घे, आणि हे बघ आम्ही गावाला जातोय, बाळाला बघण्यासाठी नक्की येऊ. तेव्हा आता रमा ही उठते. तर सीमा सावकाश असं म्हणून रमा जेव्हा उठते तर मंगला मावशीला घट्ट मिठी मारून दोघी आता खूप रडतात. तेव्हा आता मंगला मावशी रडतच सीमाला घट्ट मिठी मारते आणि खूप अशी रडते. आणि आता रमा पंकज काकांजवळ येते. पंकज काकांना सुद्धा आता रडू काही आवरत नसतं. तेव्हा ते रमाजवळ खूप रडतात, आम्ही आहे तुझ्या सोबत. आणि आता साईला घट्ट मिठी मारून खूप असे रडतात. तेव्हा आता सीमा काळजी घ्या असे बोलून आता ही दोघे जायला निघतात, परंतु पाय मात्र त्यांचा निघत नसतो. दोघे आता इतके रडतात आणि रडतच मात्र आपल्या रमाला ते सोडून जातात. मंगला मावशीचा पाय निघत नसतो. मंगला मावशी खूप अशी रडत जात असते. त्यानंतर आता रमाला सुद्धा अगदी हे नाही सहन होत, तिला खूप त्रास होत असतो आणि तेवढ्यात रमाला चक्कर येते. रमा खाली पडणार तो सीमा आणि साई धावतात, रमाला बेडवर बसवतात. सीमा म्हणते की हे बघ रमा थोडंसं खाऊन घे, पाणी पिऊन घे, आणि हे बघ तू एकटी नाही, आम्ही आहोत तुझ्यासोबत,
साई सुद्धा म्हणतो की अहो थोडंसं खाऊन घ्या. तेव्हा रडतच रमा म्हणते की आई घशाखाली घास सुद्धा नाही उतरत. तेव्हा आता साई म्हणतो की ठीक आहे, मी तुमच्यासाठी गरम दूध आणतो आणि ते दूध तुम्हाला प्यावं लागेल. तेव्हा साई घाईने दूध आणण्यासाठी जातो तर सीमा आणि रमा खूप रडत असतात. रमाला आता सीमाजवळ इतकं रडू येतं. तेव्हा आता रमाला आपल्या अक्षयची आठवण होते आणि ती रमा स्वतःच्या मनात म्हणते की कुठे आहात तुम्ही आता या क्षणाला, खरंच मला तुमची खूप गरज आहे. रमाला आता खरंच इतकी आठवण होत असते परंतु अक्षय तिच्या सोबत नसतो. त्यानंतर आता इकडे जान्हवी आनंद घरी आल्यानंतर म्हणत असते की अरे तू माझ्यावर विश्वास ठेव, खरंच रमा इकडे आली होती. तेव्हा आता आनंद म्हणतो की अगं जरा शांत हळूच बोल. आणि काय बोलतेस जानू, अगं ती दिवसभर आमच्या सोबत होती, आमच्या समोर होती आणि तू म्हणते की ती इकडे आली होती. मला एक गोष्ट सांग बरं, अशा परिस्थितीत ती आईला सोडून कसं आपल्या घरी येईल बरं. तेव्हा आता आनंद विचार करतो आणि जान्हवीला पुन्हा म्हणतो की एक मिनिट, मला असं सारखं सारखं का वाटतं की माही आता आपल्या रमाचा वेश घालून आपल्या घरी आली होती. तेव्हा आता जान्हवी म्हणते की अरे माही काय प्रेग्नेंट आहे का? अरे मी तिचं पोट बघितलं, माझ्या डोळ्यांनी पोट बघितलं. तेव्हा आता आनंद डोक्याला हातच लावतो की नक्की हे काय सुरू आहे हेच काही त्याला कळत नसते. तेव्हा आता आनंद विचार करून करून जान्हवीला म्हणतो की अगं जान्हवी सोड आता, तुला सुद्धा आईसारखे भासच व्हायला लागलेत बहुतेक. तेव्हा आता जान्हवी म्हणते की अरे बेबी तू काय बोलतोस, भास आणि काय रे काय बोलतोस. जान्हवीला तर राग येतो आणि हे तुझं वागणं आहे ना यालाच म्हणतात ग्लॅस लाइटिंग. अरे मी काहीतरी बघितलं, जे काही झालेलं आहे ते मी तुला सांगते, मग तू असं कसं बोलू शकतो की असं झालंच नाही म्हणून. काय रे भास मला होतात का, वेड मला लागले आणि तुला तुला काहीच झाले नाही का असं तू दाखवतो. जे काही मी वागत असते ते कायम चुकीचे असते आणि ह्या सगळ्याचा आता मला खरंच इतका त्रास व्हायला लागलेला आहे. म्हणून जानकी दोन्ही हाताने आपलं डोकं दाबते आणि तुझ्याशी बोलून आता बेबी काही उपयोग नाही आणि लगेच रागाने आपला मोबाईल तेथून उचलते आणि लगेच रागाने आत जाते. तर आनंद म्हणत असतो की जानू अगं जानू ऐकून घे, परंतु जान्हवी ऐकायला तयार नसते आणि ती सुद्धा आता लगेच आतमध्ये निघून गेलेली असते आणि आनंद सुद्धा तिच्या मागे निघून जातो. त्यानंतर आता इकडे माई सुद्धा बॅग भरत असतात कारण तिला सुद्धा आता ह्या इरावतीने बहुतेक धमकावलेले असतात. तेव्हा आता साई आत येतो. साई आता माईला विचारतो की काय ग माई काय झाले, तू हे काय करतेस. माई तर खूप घाबरलेली असते. माई म्हणते की अरे बाप्पा तू बघितलंस ना काय काय होतंय आता सध्या. अरे ते इरावतीने मला सुद्धा जीवे मारण्याची धमकी दिली. अरे मी तर विचार सुद्धा करू शकत नाही. अरे त्या कावेरीला सुद्धा अगदी जीवेशी मारलं त्या बाईने. मग तिने जर आपल्या जीवाला काही केले तर सांग ना. अरे खरंच मला आपल्या जीवाची खूप भीती वाटते. आपण इकडून निघून चंद्रपूरला जाऊयात चल. तेव्हा आता साई विचारतो की माई तू त्या बाईकडून पैसे घेतलेत का. तेव्हा आता माई ही गोंधळून जाते. माई घाबरतच म्हणते की पैसे, अरे मी काही कुणाकडून पैसे वैसे नाही घेतलेले. आणि अरे पोरा तुला माझी माया आणि वाटणारी काळजी हे सुद्धा कळत नाही का, तुला काहीच दिसत नाही का. तेव्हा आता साई म्हणतो की मला ती बॅग दाखव अगोदर. आता माई म्हणते की बॅग कशाला पाहिजे तुला, कशाला दाखवू मी तुला बॅग, तुझे सगळे कपडे मी आता भरून ठेवलेले आहे त्यामुळे बॅग वगैरे तुला काही दाखवायची गरज नाही. तेव्हा आता साई म्हणतो की नाही माई मला आत्ताच्या आत्ता ती बॅग दाखव. तेव्हा आता माई म्हणते की मी तुला एकदा सांगितलं की त्यात कपडे मी भरून ठेवलेत म्हणून. तेव्हा आता साई म्हणतो की तू पैसे घेतले नाहीत मग काय इतकं घाबरतेस, अशी काय अडचण आहे की तुला बॅग दाखवण्यासाठी. तेव्हा आता माई ही अगदी घाबरून जाते, तिला बोलता सुद्धा येत नसते आणि ती साईला म्हणते की हे बघ तुझा माझ्यावर विश्वास नाही का, मी कशाला कुणाकडून पैसे घेईल, मी काही पैसे नाही घेतलेले म्हणून ती बॅग अगदी घाईने लावण्याचा प्रयत्न करते. परंतु साई ऐकायला तयार नसतो. साई म्हणतो की नाही माई तुम्हाला असं अंधारात नाही ठेवू शकत. आणि सगळी बॅग तो अगदा जेव्हा उचकतो तेव्हा मात्र त्यातून अगदी पैशाचे बंडल खाली पडतात. माई ऐकायला तयार नसते पण शेवटी साई समोर आता माईंचे हे सत्य येते आणि ते पैसे शेवटी खाली पडतात. साईला आता ते पैसे बघून खूप राग येतो आणि माई तर खूप घाबरते. तेव्हा मात्र आता माईंच्या डोळ्यासमोर इरावतीने जेव्हा तिला हे सर्व धमकावलेले आहे ते सुद्धा क्षण तिला येतात. कारण इरावती म्हणलेली असते की हे बघ तू तुझ्या आणि तुझ्या मुलाला घेऊन कायमचं येथून निघून जा, तुझी आणि तुझ्या मुलाची सावली सुद्धा रमावर पडायला नकोय. तेव्हा आता माई इरावतीला म्हणलेली असते की काय बोलतात तुम्ही. तेव्हा आता इरावती म्हणलेली असते की तू समजूतदार आहेस आणि हे बघ माणसं माणसाला पुरू शकत नाही, अगदी तुला चांगलं माहिती आहे. पण हे बघ आणि ते बरेचसे पैसे मात्र ती माईला दाखवते आणि हे बघ भरपूर पैसा आहे, आयुष्यभर पुरतो सुद्धा आणि अगदी तो वाढवता सुद्धा येतो. पण त्यासाठी तुझ्या मुलाला घेऊन साईला कायमचं लांब जावं लागेल हे पैसे जर तुला घ्यायचे असेल तर. कारण हे बघ रमाचं अक्षयशी लग्न झालेलं आहे आणि
रमाच्या आयुष्यामध्ये बघितलंस का किती दुःख आहे ते. आणि हे बघ, जर साई तिच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचं काय होईल हे मी तुला काही वेगळं नाही सांगू शकत. म्हणून माईंना सुद्धा आता इरावती साईला मारण्याची धमकी देते. आणि हे बघ, इरावती म्हणते की जर तुला तुझ्या मुलाची काळजी असेल, त्याच्यावर तुझं प्रेम असेल, तर तू तुझ्या मुलाला घेऊन येथून जाऊ शकते. हे पैसे घेऊन कायमचं तू आता हे सोडू शकते. आणि हे बघ, हा फक्त टेलर आहे. मी तुला किती मालामाल करू शकते, किती पैसे देऊ शकते आणि कसं सेटल करू शकते याचा अंदाज सुद्धा तुझ्याकडे नाही. त्यामुळे तू तुझ्या मुलाला घेऊन आपलं जे काही सामान आहे तर ते घेऊन येथून कायमची जाऊ शकते. जो काही योग्य डिसिजन आहे तर तू ते घेऊ शकते आणि लवकरात लवकर आपलं जे काही सामान आहे आपल्या मुलाला घेऊन तू इथून जाऊ शकते. तेव्हा मात्र आता हे सर्व ऐकून माईजवळ काही पर्याय नसतो. शेवटी माई आता घाबरते आणि तेथून जाण्याचा ती शेवटी निर्णय घेते. त्यानंतर आता इकडे सीमा ही रमाला काहीतरी खायला आणि दूध प्यायला वगैरे देते. तेव्हा आता सगळं काही संपून घे व्यवस्थित, आता सगळं काही स्वतःची काळजी वगैरे तुला घ्यावी लागेल असं आता तिला समजावत असते. तेव्हा आता रमा ही आता सीमाला विचारते की आई, मी काय असं पाप केलं हो, माझ्याच बाबतीत हे असं का होतं, सगळेजण मला सोडून जातात. आता सीमा म्हणते की हे बघ, अगं ती इरावती आहे ना, तिच्यामुळे हे सर्व होते, तुझी खरंच काही चूक नाही. आणि आता सीमाला सुद्धा खूप भीती वाटत असते, कारण सीमा म्हणते की खरंच इरावती आता वाटते तशी त्यापेक्षा खूप डेंजर आहे. आणि हे बघ, तिने मला धमकी दिली की गेस्ट हाऊस मध्ये रमाला लपून ठेवायचं, तेथून तिला बाहेर काढायचं नाही आणि आपल्या घरात सुद्धा येऊन द्यायचं नाही. आणि जर मी तिचं ऐकलं नाही तर काही वाटेल ते आता करण्याची धमकी तिने मला दिलेली आहे. इतकं भयंकर आहे की मला बोलण्याचं सुद्धा धाडस होत नाही. तेव्हा आता हे सर्व ऐकून रमा म्हणते की काय, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकेल अशीच तिने धमकी तुम्हाला दिली असेल ना. तेव्हा आता सीमा अगदी रडतच रमाकडे पाहत असते. सीमा आता रमाजवळ येते आणि रमे अगं तिला समजवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आता रमा म्हणते की आई, हे बघा, हरकत नाही, मी गेस्ट हाऊस मध्ये राहील आणि त्यांना जसं हवं आहे तसं मी वागते, त्यांना जे वाटेल ते मी करते, परंतु फक्त हे काही दिवसांसाठी असेल. एकदा की 9वा महिना पूर्ण झाला आणि बाळ जन्माला आले की मग मात्र मला कोणीच थांबू शकणार नाही आणि मी तेव्हा त्यांचं ऐकणार सुद्धा नाही. तोपर्यंत काही ना काही मी शोधून काढेल. रमाच्या डोळ्यात खूप पाणी येत असते. ते आता डोळ्यातील पाणी पुसून ती मात्र आता हे सर्व बोलत असते. ठरवलेलं असतं आणि ती आईंना सुद्धा म्हणते की हे बघा, मी बरोबर आता त्या इरावतीला धडा शिकवेलच. आई, हे बघा, मी हारलेले नाही, फक्त काही दिवसासाठी मी हे सर्व सहन करेल, परंतु ह्या सगळ्याचा बदला मात्र मी घेईलच. त्यावर तर सीमा सुद्धा खूप रडत असते. डोळ्यातील पाणी पुसून ती रमाला समजावते की हे बघ बाळा, तुला वाटतं तितकं सोपं नाही ह्या सर्व गोष्टी, मला खरंच खूप भीती वाटते आणि त्या इरावतीला सामोरं जाणं हे आपल्यासारख्या लोकांचं काम नाही. अगं, आपण तर साधे भोळे निरागस आहोत, तिच्यासारखे नाहीत ना, त्यामुळे आपण त्या बाई समोर टिकू नाही शकणार. तुला आणि रमा, तुझ्या बाळाला धोका आहे. त्यामुळे मी तुला सांगते की जेवढं मी तुला सांगत आहे तेवढंच तू ऐक की तू इथून कायमची निघून जा. तू गायब हो, कुठेतरी तू निघून जा, कसलाही विचार करू नकोस. तू जा रमा, मी तुला सांगते की तू जा इथून, तू तुझ्या बाळाला आणि तुला वाचव. तेव्हा आता रमा ही सर्व आईंचं बोलणं ऐकून म्हणते की अहो आई, तुम्ही काय बोलतात, ती बाई तुम्हाला रस्त्यावर आणेल हे तुम्हाला माहिती आहे का. तर सीमा म्हणते की अगं, जे व्हायचं असेल ते होऊन दे, तिला आम्हाला रस्त्यावर आणून दे, आमचा विचार करू नकोस, परंतु आत्ता तू तुझ्या बाळाला आणि तुला वाचव, कारण तुम्ही आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तू फक्त तुझा विचार कर, आमचा विचार करू नकोस. आणि हे बघ, तू आणि तुझं बाळ, तुमच्या जीवाला धोका असून सुद्धा तुम्ही इथे राहतात. आणि हे बघ, तेव्हा तू कुणाचाच विचार करायचा नाही. तुला माझी शपथ आहे की तू माझा सुद्धा विचार करायचं नाही इथून. खरंच तू फक्त तुझा विचार करून निघून जा. त्यावर आता रमा म्हणते की आई, हे बघा, तुम्हाला माहिती आहे की मी हे सगळं नाही करू शकणार. मी सगळ्यांना असं वाऱ्यावर सोडून नाही जाऊ शकणार. मला माझ्या कुटुंबाची काळजी आहे. त्या इरावतीचा बदला घेऊन मी आपल्या कुटुंबाला वाचवणार. तेव्हा आता सीमा म्हणते की रमा, अगं तू काय बोलतेस, स्वतःचा विचार कर. तेव्हा रमा म्हणते की नाही आई, मी आता फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहिल आणि जेव्हा मात्र माझी वेळ येईल तेव्हा आई मी नाही थांबणार. त्यानंतर आता लगेच सीमाला आता रमाला कसं समजावं ते काही कळत नसतं. तर इकडे मुकादमांच्या घरामध्ये आता आनंद आणि अभि एकमेकांशी जे काही बोलत आहे तर इरावती मात्र गुपचूप हे सर्व ऐकत असते. आता आनंद हा अक्षयशी बोललेला असतो, त्याला सर्व काही त्याने सांगितलेलं असते, म्हणून तो अभिला म्हणतो की अक्षयशी डायरेक्टली माझं आता स्पष्ट बोलणं झालं, मी त्याला सगळं काही सांगितले. तर अभि विचारतो की काय म्हटला. तेव्हा आता आनंद म्हणतो की तो पूर्णपणे हादरलेला आहे.
तेव्हा आनंद सांगत असतो की अक्षय मला असे म्हणत होता की जर मी तेथे असतो तर असं काही झालेच नसते, त्यामुळे तो ट्राय करतो, लवकर कोणतीही फ्लाईट असेल तर त्या फ्लाईटने येण्याचा तो लगेच आता प्रयत्न करतो। तेव्हा आता इरावती हे सर्व ऐकते आणि इरावती आता अक्षय येतोय म्हणून खूप असे घाबरते। आता अक्षयला काही झाले तरी शेवटी तिकडेच थांबावे लागेल असे ते आता ठरवते। आणि आता हा आनंद बरा आहे ना, स्वतःच्या मनात ती म्हणत असते। आता अक्षय तर येऊ शकत नाही कारण त्याला काही करून थांबावंच लागेल, जोपर्यंत रमाची डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत त्याला इकडे येऊनच द्यायचं नाही। त्यानंतर आता अक्षय इकडे घाईने निघण्याचा प्रयत्न करत असतो, त्याची सुद्धा अवस्था बिकट असते। तर आता इकडे रमा ही अक्षयची सारखी आठवण काढत असते की यांना हे सर्व कळले असेल का, परंतु अजूनपर्यंत यांचा कॉल का आला नसेल। कारण अक्षयला जेव्हा तिकडे हे सर्व कळते तर अक्षयची अवस्था बिकट झालेली असते, तो खूप रडत असतो आणि रमा इकडे अक्षयच्या कॉलची वाट पाहत असते। तेव्हा आता अक्षय खूप रडत आय एम सो सॉरी रमा असं म्हणत असतो, कारण तो आता तिकडे दुबईला अडकलेला असतो। तेव्हा आता रमा वाट पाहत असते आणि तिच्या परत लक्ष देते की म्हणजे माझा फोन तर माहीकडे आहे आणि माझा नवीन नंबर आता यांच्याकडे नसेल सुद्धा, आणि यांनी मात्र माहीला रमा म्हणून कॉल केला असेल आणि जर त्यांना हे सर्व कळलं असेल की आईचं हे असे झाले तर ते नक्की भेटायला येतील। तर इकडे अक्षयला खूप टेन्शन आलेले असते आणि त्याची अवस्था आता खूप अशी बिकट असते, तो सुद्धा खूप रडत असतो कारण रमाची त्याला खूप काळजी लागते। इकडे रमा वाट पाहत असते, रमा म्हणते की जर त्यांना कळले असेल तर ते लगेच मला भेटण्यासाठी नक्की येतील आणि तेव्हा मात्र त्यांना कळेल की खरी रमा कोण आहे ते। आता अक्षयची इकडे तीच परिस्थिती असते, अक्षय सुद्धा तोच विचार करत असतो की अशा वेळी रमा मी तुझ्या सोबत असायला हवे, परंतु मी सुद्धा आता इकडे दुबईत अडकलो, म्हणून तो सुद्धा आता खूप रडत असतो आणि इकडे रमा सुद्धा खूप रडत असते। दोघांना एकमेकाची खूप अशी आठवण येत असते। तेव्हा आता रमा ही अगदी रडत असते। तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता रमा ही अक्षय येण्याची वाटच पाहत असते आणि तेव्हा ती आपल्या रमा आणि अक्षयच्या फोटोकडे पाहते आणि तुम्हाला हे सर्व सत्य सांगायचं असेल तर तुमचा जीव तिकडे धोक्यात आहे, कसं मी तुम्हाला हे सर्व सत्य सांगू, अजून किती दिवस मी तुमची वाट बघायची। म्हणून रमा आता अक्षयची वाट बघून बघून आता पूर्ण थकून गेलेली असते। तेव्हा मात्र आता इरावती माहीला सांगत असते की एकदा रमाची आता बाळ आले आणि एकदा की ते बाळ आपल्या ताब्यात आल्यानंतर आपण आता ते बाळ घ्यायचं आणि तिचं एकदा वॉटर ब्रेक जर झालं आणि लगेच मी तुला घेऊन हॉस्पिटलला जाईल आणि त्या रमाचं बाळ आपल्या ताब्यात घेऊन आपण लगेच त्या रमाचा बंदोबस्त करायचा। आणि तेवढ्यात रमाला इकडे खूप असे वेदना होत असतात आणि रमा आता तेथे बाहेर अंगणात येते आणि ती अगदी त्या जे काही तुळशी वृंदावन आहे तर त्याचा आधार घेऊन तेथे उभी असते, तिला खूप त्रास होत असतात। तेव्हा आता त्या क्षणी अक्षय हा घरी आलेला असतो। अक्षय गाडीतून जेव्हा घरी उतरतो तेव्हा आता रमा ही अक्षयला धरते आणि मला डॉक्टरांकडे घेऊन चला म्हणून आता अक्षय हा रमालाच घेऊन डॉक्टरांकडे जातो। तर इकडे इरावती आणि माहीचा जो काही प्लॅन आहे तर तो सुरू होतो। माही आता इकडे लगेच म्हणजे तिच्या पोटामध्ये दुखते याचं नाटक ती करायला सुरुवात करते आणि तिकडे आपली रमा ही अक्षय सोबत तिकडे गेलेली असते। व आता सीमा ही जायला निघलेली असते। सीमा म्हणते की मी तुमच्या बरोबर येते, तर लगेच आता इरावती सीमाला धमकावते की अक्षयला मी फोन करेल, तर सीमा मात्र बिचारी आता तेथेच उभी राहते। तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होते काय नाही हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।